खामगावची आणि 16-17 चिखली येथे. सरांच्या अजून त्यामध्ये त्यांनी सेक्शन कमिटी मेंबर आरडी परेड आणि उत्कर्ष कॉम्पिटिशनचे सुद्धा अध्यक्ष राहिले, जे 2016-17 होतं. त्यांनी जज म्हणून युथ फेस्टिवल 2011 आणि 12 सुद्धा काम केलं आहे. त्यांनी गझल सुद्धा गायले आहेत. त्यांनी परफॉर्म केला आहे युवा वाणी रेडिओवर. त्यांनी इंटरव्ह्यू सुद्धा दिला होता आकाशवाणी आणि अमरावती आकाशवाणीला. सरांचे काही अचिव्हमेंट्स आहे. सरांनी कलर कोड कम्प्लीट केला 2005 ला अमरावती युनिव्हर्सिटी लेवलला. त्यानंतर त्यांनी बेस्ट झोन साठी उज्जैन येथे ग्रुप सॉन्ग परफॉर्म केलं होतं, तिथे त्यांना सेकंड प्राइज मिळालं. ऑल इंडिया युथ फेस्टिवल 2005 ला कुरुक्षेत्रला त्यांना लाईट वोकल मध्ये त्यांना सेकंड प्राइज मिळालं आहे. स्पोर्ट अँड युथ मिनिस्ट्रीचं जे म्हणजे अचिव्हमेंट आहे ते त्यांना औरंगाबादला 2005 ते 6 साली मिळालं आहे. त्यांनी फोक सॉन्ग म्हटलं होतं, तिथून त्यांना सेकंड प्राइज आहे. त्यानंतर सेंट्रल झोन साठी सरांनी 2012-13 ला हैदराबाद इथे परफॉर्म केलं होतं. इंडियन ग्रुप सॉन्ग होता, लाईट आणि वोकल क्लासिकल फोक डान्स होता, त्यामुळे त्यांना प्राइज आहे. त्यानंतर सेंट्रल झोन साठी 2013-14 त्यांनी परफॉर्म केलं होतं, म्हणजे परफॉर्म नाही, तिथे ते त्या टीमचे टीम मॅनेजर. I know very well that you are not comfort in English, so you are comfort in Marathi. Okay, Hindi. Yes. So we love both language. So today's our topic is presentation skill. Okay. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण मराठीमध्ये खूप जास्त कम्फर्ट आहे, कारण मराठी आपली लँग्वेज आहे, मातृभाषा आहे ना. इंग्लिश वगैरे काही नसते, असं टेन्शन घ्यायचं नाही. इंग्लिश बोलताना खूप काही मोठा असतो माणूस, तसं काही नाही आहे ना. कामापुरती इंग्लिश आली पाहिजे, जेवढी मला येते. तर आपला आजचा टॉपिक आहे प्रेझेंटेशन स्किल पहिलं, आणि दुसरा टॉपिक मला दिलेला आहे टाइम मॅनेजमेंट. आता ऑलरेडी आपण 25 मिनिटं लेट आहोत है ना. 12 ला सुरू व्हायचं होतं, 12:25 ला सुरू झालं. आपण 2 ला 5 कमी असताना दोन्ही सेशन बंद करू, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जास्त वेळ मला बर्दाश्त करायचं नाही, ठीक आहे. सगळ्यात पहिले ज्यांनी हाताची घडी बांधलेली आहे ते सोडून द्या. मोकळं बसायचं. हे तुमचं लेक्चर नाही आहे. लेक्चर आहे का तुमचं रेग्युलर? नाही, दिस इज नॉट युअर रेग्युलर लेक्चर, दिस इज द टॉपिक सेशन. ओके, अँड वी आर टॉकिंग अबाउट द प्रेझेंटेशन स्किल. ओके, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रेझेंटेशन स्किल? सांगा. प्रेझेंटेशन स्किल म्हणजे सादरीकरण कौशल्य. अजून बोलायचं, तुम्हाला गप्प नाही राहायचं आहे. तुम्ही जर कंटिन्यू 10 मिनिटं कोणीच नाही बोलले तर आपण सेशन बंद करणार आहोत, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण बोलायचं आहे, आणि मी तर आहेच जन्मता बोलणार, आपल्याला सगळ्यांना बोलायचं आहे. सांगा, प्रेझेंटेशन स्किल म्हणजे काय? तू काय सांगितलं? सादरीकरण कौशल्य. ओके, गुड. अजून? व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रेझेंटेशन स्किल? ऍक्च्युली मला महिला महाविद्यालयात आल्यासारखं वाटत आहे, कारण सगळ्या मुली बसल्या आहेत तिथे एक्सेप्ट दॅट गाय. व्हॉट इज युअर नेम? भूषण. ओके, भूषण. सो जस्ट क्लॅप फॉर भूषण फर्स्ट. ओके, क्लॅप फॉर भूषण फॉर्मली, नॉट ऑफिशियली. दिस इज द NSS क्लॅप. जस्ट क्लॅप फॉर्मली. आयुष्यात सगळं काही फॉर्मली केल्याने नसते होत, आहे ना. काही गोष्टी स्वच्छंद पण करायला पाहिजे. आपला आजचं टॉपिक आहे प्रेझेंटेशन स्किल. प्रेझेंटेशन स्किल म्हणजे सादरीकरण कौशल्य. आता तुम्हाला बोलायचं आहे, मी आधीच सांगितलेलं आहे, जे लोक बोलणार नाही मग मी पण बोलणार नाही, आपण सेशन थांबवून देऊ इथेच, ठीक आहे. प्रेझेंटेशन स्किल मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे सांगा? सादरीकरण करायसाठी कुठली गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे? कम्युनिकेशन. कम्युनिकेशन 1. अजून? बोलायचं आहे. बोलले नाही तर मी पण बोलणार नाही. कम्युनिकेशन. अजून? ओके, कॉन्फिडन्स. अजून? बॉडी लँग्वेज. गुड, बॉडी लँग्वेज. अजून? पॉझिटिव्ह थिंकिंग. गुड. अजून? ज्यांनी जे जे सांगितलं ते आठवण ठेवायचं आहे, नंतर मी आपण येणार आहोत त्याच्यावर. अजून? बसलो आपण. त्याच्यामुळे प्रेझेंटेशन स्किल मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे? प्रेझेंटर. द मॅन, द वुमेन, द ऑब्जेक्ट हु प्रेझेंट दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट इन फ्रंट ऑफ यू अँड इन फ्रंट ऑफ अनदर मॉम. म्हणजे प्रत्येक प्रेझेंटेशन स्किल मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते? प्रेझेंटर.
की जो प्रेझेंट करत आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, वक्ता. बरोबर आहे. स्पीकर इंग्लिशमध्ये है ना. हाऊ मेनी टाइप्स ऑफ स्पीकर. बोलायचं तुम्हाला हाताची घडी परत सोडा, कोणी बांधलेली असेल त्यांनी मोकळ बसा. आपल्याला इथे वह्या पुस्तकातून नाही शिकायचं, आपल्याला इथून अनुभवातून शिकायचं आहे ना. स्पीकर म्हणजे हाऊ मेनी टाइप्स ऑफ स्पीकर सांगा. किती प्रकारचे स्पीकर आहेत. मी बहिरा थोडा हा. किती प्रकारचे स्पीकर आहे. Basically two types of speaker. Which one? Formal and informal. Pardon? Formal and informal speaker. Okay, formal and informal speaker. Okay, that is the type of speaker. I'm just comforting myself now. त्या खोट्या बोलण्याने कुणाचा तरी फायदा होत असेल अशा पद्धतीचं खोटं जर तुम्ही लाईफ मध्ये कधी बोलले तर दॅट इज ॲग्रीड. ते मान्य आहे. पण ते स्वतःचं परसेप्शन नसलं पाहिजे. मी स्वतः समजलो का नाही वाईट तसं काही नाही झालं, उलट त्रास मिळाला त्याला. त्याच्याविषयी त्या कोणत्या विषयी तुम्ही बोलू या सर. कोणाला वाचवायसाठी कोणतं बोललं ते बरोबर खोटं आहे. या तर घरी स्वतःला मार पडत असेल त्यासाठी आपण स्वतः कोणी बोलतो. गुड क्वेश्चन. आता घरी आपल्याला जर मार पडत असेल त्याच्यासाठी जर आपण खोटं बोलत असेल सो ते चुकीचं आहे आणि बरोबर आहे. हे त्याच्यावर डिपेंड करते की ती सिच्युएशन काय. इफ यू ड्रंक, समजा तुम्ही दारू पिऊन बाबा, समजा तुम्ही काय करून घरी गेले, हे नाही करायला पाहिजे त्या वयात, आणि नंतर तुम्ही जर खोटं बोलत आहे तर दॅट इज रॉंग. पण समजा तुमच्या एखाद्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला पण तुम्हाला परमिशनच नाही की घरात, तुम्ही म्हणाल सर तुम्ही काय शिकवता, काही टवाळक्यात करता होता है ना. गोष्टी वांगे खपवणं चढले त्याला म्हणतो आपण. वांगे विकायला पण फक्त चांगलं बोललेली खपत असते असे म्हणतात. पण तसं नाही आहे. तुम्हाला ज्या विषयावर बोलायचं आहे, ज्या विषयावर मुलांना लेक्चर द्यायचं आहे, त्या विषयाचा अभ्यास तुमचा अगोदरच असला पाहिजे. तुम्ही वर्गात येता आणि वाचून दाखवता, मुलं ऐकतात, मुलं घरी जातात. याच्यातून आपला इंडिया डेव्हलप होणार नाही, मेक इन इंडिया होणार नाही लाईफमध्ये तरी. मेक इन इंडियासाठी काय करावं लागेल, कन्सेप्ट क्लिअर एज्युकेशन घ्यावं लागेल. कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे डोक्यातले. डोक्यामध्ये ती गोष्ट शिरली पाहिजे की मला जर एखादी कविता होती, फुलराणी कविता जर मला 7वीला होती तर ती फुलराणी काय कविता होती आणि त्या फुलराणीला मी आयुष्यात कधी परत पाहिलं का माझ्या. ती 7वीतली फुलराणी 7वीतल्याच पुस्तकात वरून गेली. असं होते. जे विद्यार्थी पाठ करून परीक्षा देतात, आता तुम्हाला द्यावंच लागेल असं कोणी करू नका बाबा, किंवा नाही मी आता समजूनच परीक्षा देतोय कधी फेल व्हावं. आता तुमचं जे रुटीन सुरू आहे ते रुटीन चालू द्या. पण येणाऱ्या आयुष्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की एक चांगला स्पीकर तो असतो तेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने करू शकतो की जेव्हा ती गोष्ट आपण आत्मसात करतो, ना की पाठ करतो. आता मी ताज हॉटेलमध्ये गेल्यावर मी तुम्हाला सगळ्यात तुमच्यातली एकतरी मुलगी ऑर्डर देईल. कारण तिथे काय आहे, 5 स्टार हॉटेल आहे ना. सगळे वेल प्लॅन कपडे घातलेली एक तर लेडी येईल कोणी किंवा जेंट्स येईल कोणी. येस सर, व्हॉट यू वॉन्ट, कॅन हेल्प यू. काय बोला समोर पडतो. बरोबर आहे. ऑब्वियस आहे. तुमच्या जागी मी असतो, मला जर ही अडचण असती मी पण एक्सेल असतं. किंवा मग त्यांनी विचारलेली तुझ्या तोंडाकडे बाहेर काय आलं, भाषेचं बॅरियर आलं आहे ना. आता ताज हॉटेल जे फॉरेनला आहे का, आयफिल टॉवरच्या खाली आहे का ताज हॉटेल. ताज हॉटेल मुंबईत आहे. मुंबईतले सगळे लोक मराठी बोलतात. तुम्हाला मराठी बोलता येते. तुम्ही तिथे गेल्यावर जर म्हटलं मला चहा पाहिजे 1 कप, काय होईल, फोन करेल का तुमचा कोणी. आपण मोबदला देऊन राहिलो भाई चहाचा 500 ते 1000 रुपये गेलो. मी माझ्याच भाषेत बोलेल आहे ना. भाषा बाइंडिंग कशी असते, प्रेझेंटेशन स्किल मध्ये भाषा किती महत्वाची आहे याच्याबद्दल आपण बोलत आहे. की एक चांगला ओरॅटर, एक चांगला स्पीकर तो त्याच्या प्रमाण भाषेतच बोलला पाहिजे. मी या मताचा आहे ना. थोडा वेळ हेजिटेट होईल, थोडा वेळ लोक हसतील, पण थोड्या वेळानंतर जेव्हा तुमचं ज्ञान सुरू होईल, त्या विषयाबद्दलची तुमची माहिती सुरू होईल, तुमची किती डेप्थ आहे त्या विषयात, तुमचा किती अभ्यास आहे हे जेव्हा तुम्ही ऐकाल मग भाषा दुय्यम चालली जाते. मला एक सांगा साधी गोष्ट की किती लोकांनी, किती मुलींनी हा विचार केला
मी इथे उभं झालो तेव्हापासून बाईक किती लट्ट माणूस आहे, किती काळा आहे सांगा, किती लोकांनी केलं सांगा. नाही केला बॉस, करणारच नाही तुम्ही. कारण की जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांमध्ये असता किंवा बाहेरच्या लोकांमध्ये असता तेव्हा तुम्ही हेजिटेट करू नका तुमच्या भाषेमध्ये. का आर्थिक वाली नाही व का लागणार. तुम्ही जन्मापासून तसंच बोलत आहे. तुम्ही दुसऱ्यासाठी बदलू नका. तुम्ही जर लोकांसाठी बदलले ना तर तुमचं नुकसान आहे. आपण काय म्हणतो, एक नेहमीचं वाक्य असते आपलं की स्वभाव कधी बदलत नसते. नेहमी म्हणतो आपण आपल्या घरच्यांना, आपली बहिणी तू अशी जाणार तुम्ही करावं, तुम्ही काही नाव स्वभाव कधीच बदलत म्हणतो नेहमी. स्वभाव आपला कधी बदलत नसते. मग हे जर आपल्याला माहिती आहे की स्वभाव आपला कधी बदलत नाही, तर मग का तुम्ही अभ्यास करता की तुमची भाषा बदलली पाहिजे म्हणून? भाषा नाही बदलली पाहिजे. तुमच्या प्रमाण भाषेतच बोला. जी तुमची भाषा आहे त्या भाषेतच बोला आणि नेहमीसाठी बोला. म्हणजे काय होईल की तुला बसला होत असते. कुठेतरी एक म्हणावं लागते तेव्हा जाऊन 100 होतात. एकदम 100 होत असते का? एक म्हटल्याशिवाय 2 येणार नाही, 2 म्हटल्याशिवाय 3, त्याच्या पुढचा नाही, 99 म्हटल्याशिवाय 100, पण 100 त्याच्याशिवाय येणार नाही. त्याच्यामुळे कुणाला तरी एक म्हणावं लागेल. आपण विकसनशील देशाचे सगळेजण विद्यार्थी आहे. का बरं आहे? कारण आपण पुस्तकातलं वाचत आहे. फक्त आयुष्य चाललं आपलं त्याच्यात. ग्रॅज्युएशन झालं की आपलं भाई कोणती ग्रॅज्युएट झाली घ्या पटकन पहा कुंडेला लावलं डबल खुर्ची पिढी काय विकसनशीलच राहणार आहे. पण कोणी कन्सेप्च्युअल स्टडी केला कधी? कोणी विचार करून बघितलं की मी 10 वर्षाची असताना ते मला आठवत आहे, पण मला BA फर्स्ट इयरची दुसरी कविता आठवून नाही राहिली. त्याच्या मागचं कधी कोणी विचार करून बघितला का? खबर नाही आठवत. त्याच्या मागे कारण आहे, कन्सेप्ट आहे त्याच्या मागे. की चायनातली जी स्टडी आहे, विकसित देशांमध्ये जे शिकवलं जातं ते प्रॅक्टिकली लर्निंग आणि टीचिंग आहे. तुम्हाला ते करून बघावं लागते. 10 प्रकारचे एक्सपेरिमेंट, तेव्हा तुम्ही ते एक्सप्लेन करता. असं नाही कोणी वाचून एक्सप्लेन करत नाही. त्यावेळेसची आणि आत्ताची बॉन्डिंग आपली काय लेवल आहे, किती पर्सेंट आहे? पहिले होती समजा आपली 0%, आता कितीवर आलो आपण? हा डबल म्हणजे डबल 0. ओके 90% वर आलो आपण. आलो आहे का? कसं किती लोकांना वाटते? फक्त खोटं नाही बोलायचं प्लीज. कसं किती लोकांना वाटते की आपण 75 to 90% पर्यंत बॉन्डिंग आलो आहे आपली बॉन्डिंग? काही भिंतीत हात वर काही समोरच्याचा कोण हात वर. ओके काय वाटलं? आपण पॉझिटिव्ह थिंकिंग कशावर करतो? रिझल्टवर. आपण डायरेक्ट कशावर गेलोय? कशावर गेलोय? आपण जे काम करणार आहे ते काम होणारच. म्हणजे कशावर आलो आपण? रिझल्टवर आलो. रिझल्टवर आलो ना. बट व्हॉट अबाउट द एफर्ट्स? त्याच्यासाठी लागणारे प्रयत्न, मेहनत, ठीक आहे. ये उमरा पड माझ्या तोंडात असं होते कधी? होते का असं कधी की आपण एखाद्या याच्या झाडाखाली बसलो आहे, त्याच्या आपल्या त्याच्या झाडात मोठं तुमचं सांगणे का म्हणून घोड्याच्या झाडाखाली समजा बसले आणि तुम्ही खाली खाली बसून जर म्हटलं की बोर माझ्या तोंडात पड, ते बोर पडणारच आहे. मी पॉझिटिव्ह थिंकिंग करते. पडेल का? साधी गोष्ट आहे, साधी. ठीक आहे ना, पण दॅट वॉज पॉझिटिव्ह थिंकिंग. एखाद्या म्हणजे ते नशीब म्हणायचं. पण सांगतो मी की न्यू जनरेशन जे आहे की ज्यांना अर्धवट अभ्यास आहे किंवा अर्धवट सांगितले जाते, ते काय आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग करा. मी ही गोष्ट करणारच आहे, ही गोष्ट माझी झाली आहे, इथपर्यंत निघून जाते लोक की मी पास झालो आहे. पास कशा वर्षी अभ्यास करावा लागेल ना पहिले. पॉझिटिव्ह थिंकिंग 100% कशावर डिपेंड आहे? तर तुमच्या एफर्ट्सवर. म्हणजे कम्युनिकेशन स्किल जे असते की प्रेझेंटेशन मध्ये कम्युनिकेशन स्किल खूप गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं. आता एक सांगा मला, देवाने आपल्याला सगळ्या गोष्टी जोडली. हात किती दिले? डोळे किती दिले? कोणी विचार केलाय? मला 2 डोळे दिले, 2 कान दिले, कोण एकच काम दिलं डोळ्याला?
बघा परत तुम्हाला अजून एक थोडं सोपं करून सांगतो. परत सोपं करून सांगतो तुम्हाला मी की आपण 2 हातात, बरोबर आहे, आपल्याला एखादी गोष्ट करायची असते. मला हा माईक किती ठेवायचा आहे. आता माईक छोटं कमी वजनाचा आहे, पण मला समजा 30 किलोचं गव्हाचं पोतं उचलून ठेवायचं आहे. किती हात लागेल मित्रांनो? एक डोळा पट्टी बंद करून तुम्हाला म्हटलं आता दिवसभर राहायचं, तुम्ही कम्फर्ट राहाल? एक कान बंद करून ठेवला समजा, एकाच कानात ऐकायचं, कम्फर्ट राहाल? हो, एकच राहते. का बरं एक दिवस माणसाला सगळे अवयव आपल्याला धुवून दिले कामाचे गरजेचे. 2 हात, 2 नाक, 2 सॉरी 2 कान, 2 कान, 2 नाकपुड्या दिल्या. एक नाकपुडी जर बंद असली आपली, जेव्हा आपल्याला सर्दी होते है ना, मावशिया जेव्हा होते, नॉर्मल सर्दी जेव्हा होते, आपल्या एक नाकपुडी बंद होऊन जाते, आपल्याला किती अनिसी होते ना. काय करून काय नाही असं पावभर टाकून देतो रात्री उघडा नाही करतो ना आपण. स्वभाव आहे माणसाला, करावंच लागते, कारण आपण त्याच्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही, अनकम्फर्ट राहतो आपण पूर्ण. पण कोण का बरं एक दिलं तर याचा विचार केला का तरी तुम्ही? दॅट इज माय थेरी. तुम्ही कुठे वाचलं नाही. दॅट इज माय थेरी अँड दॅट इज माय कल्चर. आपल्याला कामावर तुला जात आहे फॉर्मल, व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित पॅन्ट शर्ट, मुलींनी सलवार कुर्ती. आज मला एका ठिकाणी माझं लेक्चर होतं, त्यांनी विचारलं सर मग आम्ही जर इंटरव्ह्यूला गेलो तर काय घालून मुलींनी? आता इंटरव्ह्यूला गेल्यानंतर दॅट डिपेंड्स अपॉन दॅट कंपनी. समजा मल्टीनॅशनल कंपनी असेल की जिथे तुम्हाला रिसेप्शनिस्टचा जॉब करायचा, रिसेप्शनिस्टचा जॉब करत असताना ऑब्वियस आहे की जर मल्टीनॅशनल कंपनी आहे तर अब्रॉडचे पण क्लायंट्स तिथे राहणार आहे, बाहेर देशातले लोक पण तिथे येतील. त्याच्यामुळे तुम्हाला सलवार कुर्ती घालता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक ट्राउझर आणि व्यवस्थित जीन्स आणि शर्ट, व्हाईट कलरचं शर्ट आणि ब्लेझर अशा प्रकारचं. पण तेच जर तुम्ही एखाद्या शिक्षण संस्थेवर नोकरी करत आहात तर तुमच्या मॅडमनी जर ते जीन्स आणि टॉप घालून आल्या तुम्ही काय म्हणणार? त्याच्यामुळे इम्पॉर्टंट अँड अर्जंट. दुसऱ्या कॉलम मध्ये लिहा इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. तिसऱ्या कॉलम मध्ये लिहा नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. इकडे इम्पॉर्टंट काय लिहिले? नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. आणि चौथ्या कॉलम मध्ये लिहा नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. Fourth one is not important, not urgent. Not important, not urgent. पहिल्या कॉलम मध्ये काय लिहिले तुम्ही? इम्पॉर्टंट अँड अर्जंट. दुसऱ्या ह्याच्यात इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. तिसऱ्या ह्याच्यात नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. आणि चौथ्या ह्याच्यात नॉट अर्जंट. आता पहिल्या कॉलम मध्ये कुठले काम आहेत ती लिहून बरं सांगा मला. इम्पॉर्टंट अँड अर्जंट. असे कोणते काम आहे लाईफ मध्ये की जे इम्पॉर्टंट आहे आणि अर्जंट आहे, जे महत्वाचे आणि गरजेचे पण आहे? गरजेचं नाही वेळेवर उठले पाहिजे. अरे मग फेल होईल ना तो. इम्पॉर्टंट आणि अर्जंट काय करावं लागेल. इम्पॉर्टंट अँड अर्जंट अशा कुठल्या गोष्टी आयुष्यात पहिल्या कॉलम जेवण कर. आता का पाणी पिले पहिलं काय लिहिलं आपण? जेवण करणं. दुसरी गोष्ट काय आपल्या आयुष्याची इम्पॉर्टंट आणि अर्जंट? तिथं घेतलं राहतो नाही, पण त्याला काही असं वेगळे एफर्ट नाही का? असं नको आपण असं नको का? ऑक्सिजन आपल्याला ती एक प्रोसेस आहे, सुरू राहते, अविरत प्रोसेस आहे. पण अशा कुठल्या गोष्टी करायच्या तुम्ही झालं का पाणी पिऊन घेऊन जा. जेवण म्हणजे पाणी आलंच त्याच्यात आहे ना.
दुसरी कुठली गोष्ट आयुष्यातली म्हणजे आरोग्याची काळजी घे. हेल्थ, आरोग्य. तिसरी गोष्ट काय? झोप. झोप केली इम्पॉर्टंट आहे ना. ठीक आहे, दुसरा कॉलम बघू आपण. काय दुसरा? आता कोणत्या गोष्टी अशा तुमच्या लाईफमधल्या की ज्या इम्पॉर्टंट आहे पण आताच करणं गरजेचे नाही? आंघोळ. आंघोळ बरोबर आहे ना. कोणी सांगितलं आंघोळ? हा घ्या आंघोळ लिहा. अजून अजून इम्पॉर्टंट आहे पण नॉट अर्जंट आहे. आताच केली पाहिजे असं सांगा. लग्न सांगा ना. कुठली असतात का तुम्हाला आपण इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट आहे. ओके आपण अजून जॉब सांगा ना. तुमच्याकडून येऊ द्या मला माहिती आहे. तुमच्याकडून येऊ द्या. फिरायला जाणे. Then you should know all about things in that particular section. त्या पहिल्या सेक्शन मध्ये ज्या गोष्टी आल्या आहेत त्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये जेव्हा जास्त होतील ना तेव्हा तुम्ही समजा की हो आता मी वेळेचं नियोजन योग्य प्रकारे करतो. आपण जेवढी पाहिजे तेवढी झोप घेत नाही. आपण ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला जेवत नाही. अभ्यास करायचा त्यावेळेला अभ्यास करत नाही. आणि ॲज कम्पेअर टू दॅट हेल्थचा आपण काळजी घेत नाही. ॲज कम्पेअर टू दॅट फोर्थ कॉलम मध्ये ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्या आपण खूप जास्त प्रमाणात करतो. सोशल मीडियावर सगळ्यांचे अकाउंट असतील. असं कोण आहे की तिथं फेसबुकवर अकाउंट नाही आहे? असं कोण आहे की ज्यांच्याकडे व्हॉट्सअपच नाही? खरं बोलायचं नाही. असं कोण आहे की फक्त कॉलेजचाच ग्रुपचा व्हॉट्सअप आहे बाकी एकही नंबरवर नाही बोलत मी? चालेल. तुम्ही मेसेज वाचता सगळे तुम्हाला आलेले बरोबर? स्टेटस बघता? एखाद्या बघतो कोणीच बाहेर नसते. सगळे बाहेरच असतात. सगळे लोक स्टेटस बघतात ज्यांच्याकडे व्हॉट्सअप आहे ते. सगळे लोक चॅटिंग करतात ज्यांच्याकडे व्हॉट्सअप आहे ते. बी जेन्युअन अँड बी लॉयल विथ यू. कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नाही होणार तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याशी प्रामाणिक होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आयुष्यात स्वतःशी प्रामाणिक व्हायला शिका. मी बघते ना, मी पण बघतो रोज स्टेटस संध्याकाळी अर्धा तास एक तास माझा त्याच्यातच जाते मेसेजमध्ये. कारण दिवसभराचे एवढे मेसेज असते आणि एवढे कॉल्स असतात लोकांची की त्याची उत्तरं देता देता म्हणून सर म्हणे तुम्ही खूप बिझी असता म्हणे. मी यवतमाळहून निघालो की अमरावती जायला किती 2 तास लागतात. 2 तास कंटिन्यू माझा फोन बिझी असतो. समजा जर कोणी एखाद्याने फोन लावला नवाड्या माणसाने तो काय म्हणतो वाढून राहिलं यामुळे 2 तास फोन बिझी असते. पण प्रश्न तो नाही जे कॉल झाले त्यांना उत्तर देता देता माझे 2 तास कशी निघून जातात. कारण दुसरा वेळ नसतो माझ्याकडे. तिकडे अमरावतीला गेल्यावर कुठलं तरी दुसरं काम तयार असते अंगावर. कारण जेव्हा तुमचं पॅशन तुमचं प्रोफेशन होते ऍट दॅट टाइम यू डोंट हॅव द मच मोर टाइम. तुमच्याकडे वेगळा काही वेळ होत नाही. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं 24 तासाचा दिवस आहे. 24 तासापेक्षा जास्त नाही लागणार आहे दिवस. तुम्हाला जे काही करायचं आहे 24 तासात करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं टाइमचं मॅनेजमेंट जे आहे ते प्रत्येक वेळाला प्रत्येक विषयाला तेवढा त्याचा वेळ देऊन तुम्हाला मॅनेज करावं लागतं. आणि आयुष्यात त्या वेळेस त्या गोष्टी करा की ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत. हा चार्ट जो तुम्हाला दिलेला आहे तो चार्ट तुम्हाला सांगेल की तुम्हाला आयुष्यभर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणत्या गोष्टी आताच आवश्यक आहेत पण अर्जंट नाही आहे, कोणत्या गोष्टी अर्जंट आहे पण आवश्यक नाही आहे, आणि कोणत्या गोष्टी अर्जंटही नाही आवश्यक नाही ज्या आपण सगळ्यात जास्त करतो त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून कमी केल्या. तुमचं बरोबर टाईम मॅनेजमेंट तुमच्या वेळेनुसार होईल. आणि टाईम मॅनेजमेंटवर आपण परत कधीतरी चांगलं खूप मोठं बोलू. कारण खूप मोठा विषय आहे. थोड्या कमी वेळात होणार नाही. तुम्ही आज सगळे इथे बसले छान व्यवस्थित ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. स्पेशली आमचे मित्र आणि माझे मार्गदर्शक तरी मोठं मन आहे त्यांचं. तिथे मला मित्र म्हणतात पण मार्गदर्शक आहेत बऱ्याच गोष्टी त्यांनी शिकवल्या मला.
कसं असतं की सुरुवातीच्या काळात आमचं मगाशीच बोलणं झालं की जेव्हा तुम्ही काहीच नसता तेव्हा तुमच्यासोबत जे लोक उभे असतात त्यांना शेतकरी दिसतात. जब तुम्हारी हस्ती बन जाती है, जेव्हा मी फक्त निखिलेश नरोडे होतो तेव्हा दादा माझ्यासोबत होते, सर माझ्यासोबत होते. आता मी द निखिलेश नरोडे आहे. आता मी ब्रँड आहे. आता माझं मला माहित आहे की मी कडून आणि कॉलेजकडून तुमचं खूप धन्यवाद देतो सर. थँक्यू सो मच. तर आणखी कोणाला वाटतं का भाऊ बोलवायचे स्वतःहून तयार व्हा. सर तुमची अत्यंत प्रभावाची बोलणी होती, मला खूप आवडली सर. खूप खूप धन्यवाद तुमचा, जे तुम्ही आम्हाला सांगितलं. खूप प्रेरित झालो आम्ही त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद तुमचा. आणि छान विषय तुम्ही सांगितलं त्याबद्दल आभार सर. मला याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या भाषेत बोलले पाहिजे. सर तुम्ही पहिले मेन म्हणजे आम्हाला सांगितलं की आमची भाषा कशी आहे, कसं बोलायला पाहिजे. भाषेला महत्त्व नका देऊ. आपण समोरच्याशी बोलताना समोरच्याला समजून बोललं पाहिजे. काही जरुरी नाही भाषा जरुरी आहे म्हणून. आणि तुम्ही पॉईंट प्रेझेंटेशन कसं करायचं, पॉईंट कसे म्हणजे आपण वक्ता म्हणून गेलं तर कसं बोललं पाहिजे, स्वतःचे तुमचे डोळ्यावर कसं, त्यांचं नियंत्रण कसं आहे बा, समोरचं आपल्यावर म्हणजे आपलं ऐकून घ्यायची मनस्थिती आहे का बा, ते तुम्हाला म्हणजे ओळखून घेतलं. आमची ते मनस्थिती तुम्ही तयारी केली आमच्यामध्ये की आम्ही तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेट सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि तुमची पॉईंट आम्ही स्वतःमध्ये आत्मसात केली पाहिजे. त्याबद्दल तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड केलं, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. आणि खूप काही बोलायचं आहे पण टाईम कमी आहे. थँक्यू सर. खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, वेळेचं नियोजन सांगितलं, प्रेझेंटेशन कसं यायचं. मी खूप घाबरते म्हणजे असं समोर उभं राहायला, पण खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणखी एखादी लोक तुमच्यापैकी सर्वप्रथम गाणं झाल्यानंतर आपण पूर्ण कार्यक्रम एक काम करा, एक फायनान्स थोडेसे बंद करा. मला तसे वेळात काही फार काही उरत नाही पण तरी किस्मत को है मंजूर क्या कीजिए, किस्मत को है मंजूर क्या कीजिए, किस्मत को है मंजूर क्या कीजिए, रास नाया रहना दूर क्या कीजिए, दिल कह रहा उसे मुकम्मल कर दिया, वो जो दबी सी याद बाकी है, वो जो दबी सी बात बाकी है, वो जो दबी सी याद बाकी है. एखाद वेळेस आपण गाण्याचाच कार्यक्रम करू तेव्हा 100% येईल तुमच्या इथे. कारण आज तसाच आवाज खूप थकला आहे. 2.5 तास बोलणं म्हणजे एकदम हिमोग्लोबिन डाऊन होऊन जाते. त्याच्यामुळे आपण परत कधीतरी एकदा मस्त भेटू फ्रेश मूडमध्ये. थँक्यू सो मच. त्यावेळेसची आणि आत्ताची बॉन्डिंग आपली काय लेवल आहे, किती पर्सेंट आहे? पहिले होती समजा आपली 0%, आता कितीवर आलो आपण? हा डबल म्हणजे डबल 0. ओके 90% वर आलो आपण. आलो आहे का? असं किती लोकांना वाटते, फक्त खोटं नाही बोलायचं प्लीज, असं किती लोकांना वाटते की आपण 75 to 90% पर्यंत बॉन्डिंग आलो आहे?
आपली बॉन्डिंग काही बिझनेस हातवर कोण नाही, काही समोरच्याचा कोण हातवर नाही. ओके, काय वाटलं? आपण पॉझिटिव्ह थिंकिंग कशावर करतो? रिझल्टवर. आपण डायरेक्ट कशावर गेलोय? कशावर गेलोय? आपण जे काम करणार आहे ते काम होणारच. म्हणजे कशावर आलो आपण? रिझल्टवर आलो. रिझल्टवर आलो ना. बट व्हॉट अबाउट द एफर्ट्स? त्याच्यासाठी लागणारे प्रयत्न, मेहनत, ठीक आहे. हे उमरा पड माझ्या तोंडात असं होते कधी? होते का असं कधी की आपण एखाद्या याच्या झाडाखाली बसलो आहे, त्याच्या आपल्या त्याच्या झाडात मोठं तुमचं सांगणं एखादं झाड म्हणून घोड्याच्या झाडाखाली समजा बसले आहे आणि तुम्ही खाली खाली बसून जर म्हटलं की बोर माझ्या तोंडात पड, बोर पडणारच आहे. मी पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, पडेल का? साधी गोष्ट आहे, साधी. ठीक आहे ना, पण दॅट वॉज पॉझिटिव्ह थिंकिंग. एखाद्या म्हणजे ते नशीब म्हणायचं. पण सांगतो मी की न्यू जनरेशन जे आहे की ज्यांना अर्धवट अभ्यास आहे किंवा अर्धवट सांगितले जाते, ते काय आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग करा, मी ही गोष्ट करणारच आहे, ही गोष्ट माझी झाली आहे, इथपर्यंत निघून जाते लोक की मी पास झालो आहे. म्हणजे पास कशा वर्षी अभ्यास करावा लागेल ना पहिले. पॉझिटिव्ह थिंकिंग 100% कशावर डिपेंड आहे? तर तुमच्या एफर्ट्सवर. म्हणजे कम्युनिकेशन स्किल जे असते की प्रेझेंटेशन मध्ये कम्युनिकेशन स्किल खूप गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. आता एक सांगा मला, देवाने आपल्याला सगळ्या गोष्टी जोडली. हात किती दिले? डोळे किती दिले? कान? तोंड? कान? कोणी विचार केलाय? मला 2 डोळे दिले, 2 कान दिले, तोंड एकच काम दिलं बोलायला. बोलू शकतो ना, बघा, परत तुम्हाला अजून एक थोडं सोपं करून सांगतो. परत सोपं करून सांगतो तुम्हाला मी की आपण 2 हातात, बरोबर आहे, आपल्याला एखादी गोष्ट करायची असते. मला हा माईक किती ठेवायचा आहे. आता माईक छोटा कमी वजनाचा आहे, पण मला समजा 30 किलोचं गव्हाचं पोतं उचलून ठेवायचं आहे. किती हात लागेल मित्रांनो? एक डोळा पट्टी बंद करून तुम्हाला म्हटलं आता दिवसभर राहायचं, तुम्ही कम्फर्ट राहाल? एक कान बंद करून ठेवला समजा, एकाच कानात ऐकायचं आहे, कम्फर्ट राहाल? तो एकच राहते. का बरं एक दिवस माणसाला तो सगळे अवयव आपल्याला सोडून दिले कामाचे, गरजेचे. 2 हात, 2 नाक, 2 सॉरी 2 कान, 2 कान, 2 नाकपुड्या दिल्या. एक नाकपुडी जर बंद असली आपली, जेव्हा आपल्याला सर्दी होते है ना, वर्षीय जेव्हा होते, नॉर्मल सर्दी जेव्हा होते, आपल्या एक नागपुडी बंद होऊन जाते, आपल्याला किती अनिसी होते ना. काय करून काय नाही असं पावभर टाकून देतो रात्री उघडा वाजत करतो ना आपण. स्वभाव आहे माणसाला, करावंच लागते. कारण आपण त्याच्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही, अनकम्फर्ट राहतो आपण पूर्ण. पण कोण का बरं एक दिलं तर याचा विचार केला का तरी तुम्ही? दॅट इज माय थेरी. तुम्ही कुठे वाचलं नाही. दॅट इज माय थेरी अँड दॅट इज माय कन्सेप्ट. आपल्याला कामावर उंचपुरा आणि कॉन्व्हेंटमध्ये ख्रिश्चन कन्व्हर्टेड होता काहीतरी कोणी, त्याचं प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते एखाद्या फॉरेनर सांगतो. मग त्याच तो इंटरव्ह्यू केला, त्याने एकच सांगितलं की मग आउटपुट दे सो क्वालिफिकेशन मध्ये ट्रायल बेसिसवर हो. त्याने चॅलेंज केलं की ट्रायल बेसिसवर ठेवा, तुमच्या कंपनीचा या जिल्ह्याचा जो काही खप असेल तो मी तुम्हाला 1 वर्षात दुप्पट करून दाखवतो. म्हणजे कंपनी टार्गेट देतात कामाचं. कंपन्यांमध्ये टार्गेट ओरिएंटेड काम आहे. सरकारी नोकरीमध्ये 2 वर्ष एक वेळा टिकला, प्रोबेशन पिरियड संपला, पण नंतर तो अर्धी जिंदगी पांढल्यावर आणि राहिलेली जिंदगी त्या कॅन्टीनवर, संध्याकाळी मग तुम्हाला किती पगाराचे वेगळे मिळाले, या ओढीकडे राहणारा जो वर्ग आहे तो आपल्याला बनायचा नाही. आपल्याला बनायचं आहे की आपल्याला आपण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं काय करू शकतो. कंपन्यांमध्ये काय ते एक्सपेक्ट असतं त्यांना एक्सपेक्ट काय असतं की जसं समजा आता एखादी एंट्री झाली की रिसेप्शनिस्ट म्हणून जिथे गोळा होतात इंटरव्ह्यूच्या पहिले, तर सगळे लोक बसले असतात, पण ते पाहतात. आता आपली पद्धत काय असते गव्हर्नमेंट माणसाची एखाद्या, जसं आपण आपल्या खेड्यावाड्यातून नागोडी वाचून गेलो तर फॉर एक्झाम्पल मी माझाच अनुभव तुमच्याशी शेअर करतो. तुम्हाला असं वाटेल की मी दुसऱ्यांचं नाव एक चेअर फॉर्मल व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित पॅन्ट शर्ट, मुलींनी सलवार कुर्ती,
काल मला एका ठिकाणी माझं लेक्चर होतं, त्यांनी विचारलं सर मग आम्ही जर इंटरव्ह्यूला गेलो तर काय घालून जायचं. आता इंटरव्ह्यूला गेल्यानंतर दॅट डिपेंड्स अपॉन दॅट कंपनी. समजा मल्टीनॅशनल कंपनी असेल की जिथे तुम्हाला रिसेप्शनिस्टचा जॉब करायचा आहे. रिसेप्शनिस्टचा जॉब करत असताना ऑब्वियस आहे की जर मल्टीनॅशनल कंपनी आहे तर अब्रॉडचे पण क्लायंट्स तिथे राहणार आहे, बाहेर देशातले लोक पण तिथे येतील. त्याच्यामुळे तुम्हाला सलवार कुर्ती घालता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक ट्राउझर आणि व्यवस्थित जीन्स आणि शर्ट, व्हाईट कलरचं शर्ट आणि ब्लेझर अशा प्रकारचं. पण तेच जर तुम्ही एखाद्या शिक्षण संस्थेवर नोकरी करत आहात तर तुमच्या मॅडमनी जर त्या जीन्स आणि टॉप घालून आल्या तर तुम्ही काय होणार? त्याच्यामुळे किस्मत को है ये मंजूर क्या कीजिए, किस्मत को है ये मंजूर क्या कीजिए, रास आया रहना दूर क्या कीजिए, दिल कह रहा उसने मुकम्मल कर दिया वो जो दबी सी याद बाकी है, वो जो दबी सी बात बाकी है, वो जो दबी सी याद बाकी है. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण कोविड असताना कोविड प्राईम मध्ये जेव्हा होता त्यावेळेस तू कॉलेजला आली असती का? माझ्याकडनं होतं आली असती. कोविड मध्ये नाही येऊ शकत होतो, बाकी सगळं काही चालू होतं ना, चर्चा चालू होत्या, मीटिंग चालू होत्या. नाही हप्त्यातून एकदा जरी कॉलेजमध्ये आलो असतो आपण तरी ऑफलाईन होऊ शकलं असतं. तुझं म्हणणं बरोबर आहे, हप्त्यातून एकदा आलो, पण जर 50 जणांमध्ये एक पॉझिटिव्ह असतात तर बाकीचे एकमेकांचे त्यामध्ये झाले नसते का? हो, पण म्हणजे आता समजा 50 विद्यार्थी असेल तर 10 विद्यार्थी जरी आपण कॉलेजमध्ये बोलावले असते एका हप्त्यातून एकदा, तर त्यांना काहीतरी म्हणजे सर कॉलेजला जुळून राहिले असते, ते अभ्यासाशी निगडीत राहिले असते. आता एवढा फरक पडला आहे की त्यांना म्हणजे कॉलेजचं काही घेतलेलंच नाही राहिला नाही. ते कॉलेज ग्रुपवर पाहत नाही, मॅसेज आलेले काहीच नाही, पेपर कधी ही माहीत नसतं विद्यार्थ्यांना टाईमपर्यंत सुद्धा. तुमच्या लक्षात आलं का आता काय होणार ना? काय होणार लक्षात आलं? हे काम करायचं, काम करावं. तर असे क्वालिटी जे आहेत ह्या म्हणजे शिक्षणाच्या पलीकडले आहेत. तर ह्या आपल्याला ह्या अशा उपक्रमातून मिळतात. ह्या अशा संदर्भात आपल्याला तयारी करताना काय काय गोष्टी, आता जसा पॉलिटिकल समजा एखादा मुद्दा असला, शक्यतो कोण्या पक्षाचं किंवा विशिष्ट माणसाचं नाव घेऊ नका. आपल्याला नेहमी सवय असते एखाद्या पक्षाचं नाव आपण घेऊन देतो किंवा एखाद्या आवडत्या माणसाचं नाव घेऊन टाकतो. फॉर एक्झाम्पल सांगतो की नरेंद्र मोदीचं नाव घेऊन टाकतो बोलता किंवा एखादं मायावतीचं नाव घेऊन टाकायचं नाही घ्यायचं, काँग्रेसचं नाव घेऊन टाकायचं नाही घ्यायचं. पक्षाचं नाव आहे, पक्ष म्हणा चालते आपल्याला. काही उच्च पदस्थ व्यक्ती असं म्हणा चालेल है ना. एखाद्याला डॉमिनेट करताना एखादी धर्म किंवा जात या संदर्भात शक्यतो कमेंट्स चुकीच्या करू नका. मॅक्झिमम पॉझिटिव्ह बोला, निगेटिव्ह बोलू नका. शक्यतो तुमची सोच चेक करतात की एखाद्या मुद्द्यावर तुमची सोच काय आहे. तुम्हाला स्वतःहून सांगतील की हिंदू मुस्लिम संदर्भात, आणि समजा तुम्ही त्यात जर एखादं भडकाऊ वाक्य टाकून दिलं तर समजून घेतील की हे तो आपला वातावरण हे नाही चाहिए. हे ज्या इंडियन व्हॅल्यूज आहेत आपल्या म्हणजे घटनेच्या आसपासमधल्या या सगळ्यांचा अभ्यास करा, वाचन करा. जो जास्त वाचेल तो अधिक जास्त टिकतो, तो अधिक चांगला बोलतो, तो अधिक चांगला परफॉर्म करतो. आपल्याला जे आज दिसतं की नाही की हे खूप सक्सेसफुल लोक हे आपोआप नाही आहेत, हे एका दिवसातून तयार झालेलं नाही आहे. याच्या मागे यांची पूर्ण 25 वर्षाची तपश्चर्या आहे, यांचं 25 वर्षाचं काम आहे. याचा अर्थ आपण आता कुठेतरी त्या मार्गाने जायचा विचार करतो, आपल्याला फार उशीर झाला आहे असंही भाग नाही. काही लोक एका वर्षात तयार होतात, काही लोक 6 महिन्यात तयार होतात, काही लोकांना वर्ष लागतात, काही लोक पूर्ण 25 वर्ष ठेवणे त्याच्या काहीच नसतं. तुम्ही नशीबवान आहात की आजच्या तारखेतनी युट्यूबवर हे सगळं आहे.
सगळं दररोज ठरवून घ्या की एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा व्हिडिओ मी यूट्यूबवर पाहणार. आता हे जे 10 स्किल्स आहेत त्या स्किल्सच्या संदर्भात यादी माझ्याकडे तुम्ही आलं असेल तर मी माझा एक यूट्यूबवर व्हिडिओ आहे की व्हॉट आर द सॉफ्ट स्किल्स. मला वाटतं नियर अबाउट मी 26 स्किल्स सॉफ्ट स्किल्स या संदर्भातली माहिती दिलेली आहे. एक ओझरता हार्डली 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ. तर त्या संदर्भात तुम्ही तो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल का किती छोटे छोटे म्हणजे गोष्टी आहेत ज्या आपण सहज आत्मसात करू शकतो. मला वाटते उद्याही बरोबर आहे की बोलताना हे हात वगैरे आपल्याला जे सवय आहे ती बांधून ठेवायची, हे बांधू नका स्वतः. हे हात बांधणे, खिशात ठेवणे, असे करणे, असं करणे, हे नखपत्र्याने हे म्हणजे आपण बघत असं सवय ज्या आपल्या ह्या आपला लो कॉन्फिडन्स दाखवतो लोकांना. दाखवू नका. तुमच्यातल्या उणीवा ज्या आहेत त्या लपवत आहेत आपल्याला. माझ्यात नाही आहेत का उणीवा? खूप आहेत, पण मी त्याचं एक्सपोजर नाही करणार. पण जे स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे मार्केटिंगचं युग आहे. तुम्हाला हे विचारणार नाही कोणी की तुम्हाला काय येतं, आम्हाला तुमची गरज आहे मॅडम असं नाही म्हणणार. तुम्हाला सिद्ध करावं लागेल की यस माझ्याकडे हे आहे, हे माझे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. तुम्हाला सिद्ध करावं लागेल. हा कशाशी म्हणजे आसपास कोण आहे तुमच्या, तुम्ही किती प्रॅक्टिस करता यावर डिपेंड आहे. समजा एक मैत्रिणीचा ग्रुप आहे, समजा तुम्ही ठरवलंच की मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्येच बोलायचं, काय हरकत, कोण हसणार आहे, सगळेच सांगायला पाहिजे. आणि हसण्याच्या भीतीनं जर तुम्ही जगणं सोडून द्याल, शिकणं सोडून द्याल, तुम्ही शिकू शकता. मी त्या दिवशी सांगितलं की पहिली पायरी ही अपयशासाठीच प्रयत्न करा. पहिली स्टेप जी आहे माझी ती मला लोक हसलेच पाहिजे यासाठीच करा. म्हणजे गॅदरिंगमध्ये एखादा इव्हेंट आहे म्हणजे 10 लोक तुम्हाला हसतील तर मी असं म्हणेल की हसतील, लोकांना हसवण्यासाठी पैसे देतात तुम्हाला. तुमच्यामुळे जर लोक हसत असतील, तुमच्यावर हसण्यामुळे जर त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येत असेल, तुम्हाला आनंद व्हायला काय हवं? तुमच्या उभं राहण्याने आणि भाषण दिल्याने, तुम्ही अडखळल्याने, तुम्ही तोत्रे बोलल्याने किंवा तुमचं पाठ नसल्याने जर पूर्वी पब्लिक हसत असेल